महाराष्ट्र ही विचारवंतांची भूमी, आचारवंतांची भूमी. संतांनी नांगरलेल्या या भूमीमध्ये राष्ट्रभक्तीचं आणि समाजशक्तीचं बीज हे राष्ट्रपुरुषांनी केलं. अनेक समाज धुरीण या भूमीमध्ये निर्माण झाले, संत निर्माण झाले, राष्ट्रपुरुष निर्माण झाले आणि संपूर्ण भारतवर्षाचा खडगहस्त बनण्याचं काम हे महाराष्ट्राने केलेलं आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये भारतातील एक नंबरचं राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे. आणि या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरचा जी महाराष्ट्राची दशा आणि दिशा आहे, म्हणजे अगदी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस इथपर्यंतचा कार्यकाळ आज आपण या 5व्या पुष्पाच्या निमित्तानं आपण सर्वजण ऐकून घेणार आहोत. आणि आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि आर्थिक विश्लेषक असणारे असे चतुरस्र पत्रकार, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट स्तंभ लेखक, उत्कृष्ट कादंबरीकार असणारे सन्माननीय हेमंत देसाई यांना मी विनंती करतो की आजच्या या विचार पुष्पाला आपण सुरुवात करावी. आजचा विषय आहे महाराष्ट्राची दशा आणि दिशा, यशवंतराव ते देवेंद्र. नमस्कार. पिंपरी चिंचवडच्या समस्त नागरिकांना आणि तुम्ही जे उपस्थित राहिलात, वेळात वेळ काढून रविवारी एखादा सिनेमा नाटक न बघता इथे आलेला आहात, त्याबद्दल तुम्हाला आधी धन्यवाद देतो. माझा अत्यंत सविस्तर आणि जरा जास्तच परिचय करून दिल्याबद्दल राजेंद्र घावटे यांना प्रथम धन्यवाद देतो. ते कधीही संजय राऊत म्हणून खपू शकतील अशा प्रकारचं त्यांचं, पण ते त्यांचं बोलणं मात्र वेगळं आहे. संजय राऊत आणि त्यांच्यामध्ये फरक येतो. मारुती भापकर यांचं जे काम आहे ते आपल्याला माहिती आहे, पण मलाही माहिती आहे आणि त्याच्याबद्दल अत्यंत आदर आहे मला. ज्या लोकांबद्दल महाराष्ट्रात मला कमालीचा आदर आहे त्यामध्ये त्यांचं एक नाव समाविष्ट होतं. जी माणसं टेलिव्हिजनवरती कमीत कमी दिसतात आणि अधिक कृतिशूर असतात, कृतिवीर असतात, त्यांना मी माझ्या अंतःकरणामध्ये सलाम ठोकत असतो. मग जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना भेटतो, बोलतो आणि मला एक नवा हुरूप येतो. मारुती भापकरांनी आत्ता जे सविस्तर प्रस्तावना केली ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि पिंपरी चिंचवडमध्ये ज्या प्रकारे तुडुंब भ्रष्टाचार सुरू आहे त्याची काही त्यांनी उदाहरणं दिली. आणि आपण पाहिलं असेल तर मला आठवते की पिंपरी चिंचवडमध्येच स्थायी समितीचे जे अध्यक्ष होते त्यांना अटक झालेली होती. त्याचा पुढचा तपशील मला माहिती नाही आहे, पण असे अनेक कर्तृत्ववान लोक या इथे असतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. नदी पात्रामधली ज्या प्रकारची बांधकामं, कॉन्क्रिटीकरण आणि त्यामध्ये तुडुंब पैसा खाणं, हे पुण्यामध्ये मुठा नदीचं संवर्धनाच्या नावाखाली जे चालू आहे त्यामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल शंकेला वाव यावा अशी स्थिती आहे. मुंबईमध्ये मिठी नदी जी आहे या मिठी नदीचं संवर्धन, स्वच्छता आणि गाळ उपसण्यामधनं अनेकांचे बंगले झाले, अनेकांनी इमले उभे केले त्याच्या बळावरती. आणि हे संपूर्ण कंत्राटदारांनी चालवलेलं हे राजकारण आहे हे आपल्याला माहिती आहे. आज आपल्याला जो बोलायचा विषय आहे तो वेगळा आहे. त्या विषयामध्ये शिरण्यापूर्वी, तो महाराष्ट्रव्यापी आहे, तो विषयात शिरण्यापूर्वी आजचा विषय जर देशपातळीवरचा असता तर त्याच्यावरती बोललो असतो. पण युद्ध थांबलेलं आहे याच्याबद्दल आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. आणि सरकारच्या मागे आपण सगळेजण आहोत, सैन्य दलाच्या मागे आहोत यात शंका नाही. परंतु युद्ध सुरू जेव्हा होतं आणि सुरू झालं होतं, सुरू होण्याची शक्यता होती, त्यावेळी अनेक वॉर एक्सपर्ट्स, युद्धतज्ञ टेलिव्हिजनमधनं समोर येऊन आता पाकिस्तानचे 4 तुकडे केले पाहिजेत, पाकिस्तान ताब्यात घेतला पाहिजे, पाकिस्तान बेचिराग केला पाहिजे, असं काय वाटेल ते बोलत होते. लोकांच्या अंगात एवढं स्फुरण चढलं होतं की पुण्यामध्ये सुद्धा मला अनेकांनी सांगितलं की वरण भात लिंबू खाता खाता लोक पाकिस्तानला अद्दल घडवण्याची भाषा करत होते. पाकिस्तानला अद्दल आपले सैन्य दल घडवणार आहे, पण ती अद्दल घडवताना
एका सीमारेषा पलीकडे न जाण्याची जी भारताची परंपरा आहे, भूमिका आहे, तीच आपण पालन करत आहोत. आणि आंतरराष्ट्रीय नियम आणि संकेत जे पाकिस्तान उल्लंघन करतो सतत, आपल्याला भारत आता पाकिस्तान होऊन द्यायचा नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारची आततायी भाषा आपण प्रथम थांबवली पाहिजे. जेवढं आपण अत्यंत आक्रमक आणि वाटेल ते बोलू, त्यामुळेच आपली देशभक्ती सिद्ध होते असं काही जणांना वाटत असलं ते तसं ते नाही आहे. मुळात देशभक्ती सिद्ध करण्याची एक पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या राजकीय नेत्यांनी पैसे कमीत कमी खाणं किंवा खायचेच नाहीत. त्यामध्ये देशभक्ती खरी आहे. माझ्या आयुष्यातली 26 वर्ष ज्या बिल्डिंगमध्ये घेतली, टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंग, त्या बिल्डिंगच्या शेजारी मुंबई महानगरपालिकेचं कार्यालय आहे, मुख्य कार्यालय. आणि तिथे दुपारी 2 वाजल्यानंतर मोठमोठ्या आलिशान गाड्या यायच्या आणि त्याच्यातनं कॉन्ट्रॅक्टर्स सगळे खाली उतरायचे. आणि कॉन्ट्रॅक्टर्स खाली उतरून मग त्यांच्या बैठका चालायच्या, निगोशिएशन चालायच्या, जवळच्या हॉटेल्समध्ये बैठका चालायच्या आणि मोठमोठे व्यवहार व्हायचे जे आजही होत आहेत. विलासराव देशमुख स्थायी समितीला अंडरस्टँडिंग कमिटी असं म्हणत असत. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष असेल, शिवसेना, भाजप, हे सगळे पक्ष त्याच्यामध्ये एकत्र असतात आणि एकत्रपणे मिळून मिसळून तिथे स्थायी समितीमध्ये देशसेवा बजावत असतात त्यांच्या पद्धतीची. त्यामुळे याच्याबद्दल कोणी कोणाबद्दल बोटं मोडावं अशी स्थिती नाही. मी हे अतिशय जवळनं बघितलेलं आहे. आणि त्यामुळे कोणी कितीही म्हटलं की नवीन सरकार आलं की आम्ही महापालिकेतलं सगळा गैरकारभार चव्हाट्यावरती आणू, अमुकाला तुरुंगात टाकू, तमुकाला तुरुंगात टाकू, तसं काहीही होत नाही आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ठेवी होत्या, ज्या 92 हजार कोटी रुपयांच्या होत्या, त्या 10,000 कोटी रुपयांपेक्षा खाली आलेल्या आहेत. आणि अनेक नवे प्रकल्प हाती घेतल्यामुळे मुंबईसाठी महापालिकेचा खजिना रिता व्हायला लागलेला आहे. महापालिका आज मुंबई महानगरपालिका ही संपन्न महापालिका ओळखली जाते. पण कुठलीही महापालिका केव्हाही अशा प्रतापांमुळे आणि बेशिस्तीमुळे आणि भ्रष्टाचारामुळे कंगाल होऊ शकते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता जो मूळ विषय आहे त्या विषयाकडे वळतो. आणि तो महाराष्ट्राचा एकूण साधारणतः 65 वर्षाचा इतिहास म्हणणार नाही मी, पण त्याच्यातले महत्त्वाचे बिंदू जोडावेत असं मला वाटतं. महाराष्ट्राची स्थापना झाली त्याच्या अगोदर आपल्याला माहिती असेल की मुंबई राज्य होतं. आणि त्यावेळी नवीनच स्वातंत्र्य मिळाल्यामुळे देशाची एकात्मता धोक्यात येऊ नये म्हणून पंडित नेहरूंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असं वाटत होतं की भाषिक राज्य आत्ता नको, काही वर्षांनी आपण ते बघू. परंतु नेहरूंना व्हिलनच्या, खलनायकाच्या भूमिकेत ठेवलं गेलं. नेहरूंच्या पत्तेकृतीचं समर्थन करण्याचं कारण आहे, पण नेहरूंची एक व्यापक भूमिका अशी होती की इतक्यात त्या प्रश्नाला हात घालू नको, कारण देश अत्यंत गरीब आहे. अनेक नवे प्रकल्प आपल्याला आणायचे आहेत, मूलभूत उद्योग आणायचे आहेत, आपल्याला डॅम्स हवेत, कालवे हवेत आपल्याला. आणि परदेशी सहयोगाने अनेक कारखाने त्यांनी मूलभूत बेसिक इंडस्ट्रीज भारतामध्ये आणल्या, हे आपल्याला माहिती असेल कदाचित. 1947-48 सालीच भाषिक राज्यासाठी अशा प्रकारची मागणी झाल्यानंतर महाराष्ट्रातनं मागणी झाली, अन्य राज्यातनं मागणी व्हायला लागल्यावरती नेहरूंची ही भूमिका होती. परंतु काही वर्षांनी पुन्हा मागणी व्हायला लागली. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र एक वेगळी समिती, जी संयुक्त महाराष्ट्र समिती नव्हे, दुसरी कमिटी जी होती ती शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी स्वतंत्र राज्य मुंबईसह अशा प्रकारची मागणी सुरू केली. ती मागणी रेटायला लागल्यानंतर त्याला विरोध व्हायला लागला. पण ज्यावेळी आंध्राच्या मागणीसाठी आंध्र राज्य पाहिजे स्वतंत्र म्हणून पोट्टी श्रीरामुलू नावाचे नेते उपोषणाला बसले. त्यात त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. त्यानंतर भाषावार प्रांत रचना हवी म्हणून संपूर्ण देशात मागणी व्हायला लागली.
आणि ती मागणी वाहिल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा जोर प्राप्त झाला. पण ज्या 2 कमिशन्स नेमलेले होते, एक दार कमिशन होतं, दुसरं फजल अली कमिशन होतं, त्यांनी त्या मागणीला प्रतिसाद दिला नाही सकारात्मक. उलट एका आयोगाच्या शिफारसीनंतर महाराष्ट्र हे मुंबई राज्य होतं, मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते. आपण द्वैभाषिकाची मागणी केली नव्हती, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातचं मिळून एक राज्य अशी मागणी आपण केलेली नव्हती. पण ती थोपण्यात आली आपल्या याच्यावरती आणि त्या द्वैभाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते द्वैभाषिक महाराष्ट्राचे. 1956च्या आसपासची ही गोष्ट आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आणि हीच संतापाची लाट गुजरातमध्ये उसळली. कारण गुजरातला हवं होतं स्वतःचं स्वतंत्र राज्य, त्यांना मुंबईसह हवं होतं गुजरात, मुंबईसुद्धा हवी होती. पण मग महागुजरात तिकडे आणि इकडे आपलं संयुक्त महाराष्ट्रासाठी म्हणजे बेळगाव, कारवार, निपाणी याच्यासह आपल्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशी आपली मागणी होती. काँग्रेसची लोकप्रियता ओसरायला लागली त्याच्यामुळे आणि ती ओसरायला लागल्यानंतर 1956 साली जरी यशवंतराव मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना हळूहळू लोकांचा दृष्टिकोन, लोकांच्या भावना लक्षात आल्या की नाही यांना आपण हे द्वैभाषिक नको आहे त्यांना. त्यावेळी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये काँग्रेसचं पानिपत होण्यापासून वाचलं केवळ. काँग्रेस बचावली विदर्भाच्या बळावरती आणि महागुजरात त्यांची एक संघटना होती, त्यांचा एक पूर्ण महाराष्ट्राची संघटना होती, त्यांच्याशी आपल्या लोकांचं सहकार्य होतं त्यावेळी. म्हणजे तुम्ही गुजरात मिळवा, आम्ही महाराष्ट्र मिळवतो असं होतं. पण जे मुंबईतले बडे भांडवलदार, बडे व्यापारी होते आणि त्यामध्ये टाटासुद्धा होते हे लक्षात घ्या. त्यांनी अशी मागणी केली, इंडियन मर्चंट चेंबर, चर्चगेटच्या शेजारी जे इंडियन मर्चंट चेंबर आहे त्यांनी अशी मागणी केली की नाही मुंबई स्वतंत्र पाहिजे आणि मुंबई महाराष्ट्राला जोडली जाता कामा नये. त्याला तुफान विरोध महाराष्ट्रातून झाला आणि मग हुतात्मा चौकामध्ये पहिल्यांदा 10-20 लोक गेले, नंतर अजून लोक गेले, 80 लोकांचे बळी गेले हुतात्मा चौक आणि याच्यामध्ये आणि 106 हुतात्म्यांचं बलिदान झालं. याच काळामध्ये मग शाहीर अमरशेख, अण्णासाहेब गवाणकर हे शाहीर, लेखक आचार्य प्रल्हाद केशव आत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि या मीटिंग्स कुठे व्हायच्या की प्रबोधनकार ठाकरे किंवा ठाकरे फॅमिलीचं जे मूळ घर, अगोदरचं घर कदम मॅन्शन म्हणून जे शिवाजी पार्क जवळच आहे का छोट्या गल्लीत अगदी छोटंसं घर आहे, त्या ठिकाणी बैठका व्हायच्या आणि त्या बैठका सुरू असतानाच बाळासाहेब ठाकरेसुद्धा तिथे हजर असायचे. एकदा त्यांनी काँग्रेसच्या संबंधी काही कार्टून काढलं होतं तेव्हा त्यांच्यावर सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्याची भाषा त्यावेळी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे हे सगळे त्या सभेमध्ये, त्या सगळ्या बैठकांमध्ये असायचे. ते तरुण होते त्यावेळी, प्रबोधनकार नेतृत्व करत होते. आचार्य यात्रे, कॉम्रेड डांगे, एस.एन. जोशी असे अनेक नेते त्या चळवळीमध्ये होते आणि त्यांनी लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला आणि पत्रकारांनी काम केलं पाहिजे हे आचार्य यात्रेने तिथे दाखवलं की ज्या एका सभेमध्येच लोकांनी आवाहन केलं की आपल्या बातम्या छापत नाहीत चळवळीच्या, आंदोलनाच्या. माझी खात्री आहे की मारुती भापकरांच्याही बातम्या सगळ्या छापून येत नसतील, नाही येत असते. आणि मुख्य धारेमधली वर्तमानपत्र तेव्हा छापत नव्हते, विशेषतः इंग्रजी वर्तमानपत्र तर छापतच नव्हते. आणि इंग्रजीमध्ये छापून आलं नाही तर केंद्र सरकारपर्यंत आवाज कसा जाणार, पोचणार कसा, त्यावेळी बाकीचा मीडिया नव्हता. अशा वेळी आवाहन केलं गेलं, तिथल्या तिथे पैसे गोळा झाले आणि मराठा वर्तमानपत्र सुरू करून अत्र्यांवरती ती जबाबदारी त्या चळवळींनी सोपवली होती, जी अत्र्याने अत्यंत समर्थपणे पेलली. एक पत्रकार काय करू शकतो हे आचार्य अत्रेंनी त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधनं करून दाखवलं. असंच दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो पॅरलल, की मगाशी महानगरपालिका, नगरपालिका यांचा उल्लेख झाला तेव्हा ना. भी. परुळेकर जे सकाळ वर्तमानपत्राचे संस्थापक,
त्यांनी नागरी संघटना म्हणून पुण्यामध्ये चालू केली होती आणि त्यामध्ये पुण्याचे एक महापौर निळूभाऊ लिमये आणि बरेच लोक त्याच्यामध्ये सक्रिय होते. म्हणजे एका पत्रकारांनी एक चांगली चळवळ कशी चालवावी. आज जर तुम्ही बघाल याच्या तुलनेमध्ये तर पत्रकार नेमके काय करता आहेत. बहुसंख्य सगळे म्हणत नाही, कारण अनेक चांगले पत्रकार आहेत, अनेक चांगले लोक आहेत त्याच्यामध्ये कामाला. तेव्हा सगळ्यांना एकाच फटक्यामध्ये आपण मारणं हा त्यांच्यावरती सुद्धा अन्याय आहे. आणि मला नेहमीच असं वाटतं की मला समजा काही तडजोड न करता मी जगण्याचा प्रयत्न करतो, मी करू शकतो. सगळ्यांना ते शक्य होईल असं नाही आणि सगळ्यांकडनं ती अपेक्षा करू नये, कारण प्रत्येकावरती कौटुंबिक जबाबदारी असतात. पण आजच्या काळामध्ये येऊन तुम्हाला एक उदाहरण देतो की काय पद्धतीची पत्रकारिता चालू आहे. आता महाराष्ट्राचे थोर नेते एकनाथराव शिंदे हे कॅमेरे आणि पत्रकार घेऊन श्रीनगरला पोचले. त्यांनी जे काम केलं किंवा तिथे एका शहीद झालेल्या मुस्लिम कुटुंबाला आधार दिला त्याचं कौतुक आहे, त्याबद्दल मी टीका करणार नाही. परंतु त्यांच्याबरोबर त्यांनी एक पथक नेलं होतं पत्रकारांचं. त्यापैकी एका पत्रकारांनी जम्मू काश्मीरमध्ये कशी सिनरी कसं छान आहे, कसे हिरवळ कशी आहे, बर्फ कसा आहे, डोंगर कसे आहेत, वातावरण किती आल्हाददायक, अशा प्रकारचे व्हिज्युअल्स व्हिडिओ टाकले, ते ट्विट केले. पहलगामचं हत्याकांड आत्ता झालं आहे. 2 दिवसांनी तुम्ही तिथे जाता आणि तुम्ही काय दाखवता तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही काय शेअर करता, याच्यावरनं तुमची एकूण पातळी लक्षात येते. तुम्ही अस्वस्थ झाला पाहिजे अशा वेळी की पहलगाम हे कशामुळे घडलं, काय घडलं, ह्याच्या शोधामध्ये तुम्ही अहोरात्र त्याच्यामध्ये दंग असताना तुम्ही एखादी सिनरी बघताय. म्हणजे रोम जळत असताना फिडल वाचवणं, तशा प्रकारे तुम्ही हे करता आहे. हे पत्रकार, काही पत्रकारांची मानसिकता काय आहे बघा. आणि तुम्ही जेव्हा लोकांना मदत करता त्यावेळी ताबडतोब त्याची पब्लिसिटी करणं हे अतिशय सवंग आहे, तुमची पातळी दाखवून देणार आहे. एखाद्या माजी मुख्यमंत्र्यांनी किंवा आजच्या उपमुख्यमंत्री जायला स्पॉटला मी जातो हे जायला काहीच हरकत नाही. पण तुमचे चांगले कुशल अधिकारी ज्यांची गरज आहे अशांना तिथे पाठवायला नियोजनासाठी एकनाथ शिंदेनी तिथे जाऊन काय केलं की सगळ्यांचे नमस्कार स्वीकारले. हां, बसा बसा विमानात, लवकर बसा, लवकर बसा, लवकर बसा. तिथे तुम्ही जायची गरज नव्हती, तुम्ही कोऑर्डिनेशन करण्याची गरज होती. पण आजचं संपूर्ण राजकारण आहे ते एकूण मीडिया ड्रिव्हन किंवा मीडियामध्ये आपण कसं जागा व्यापता येईल यासाठी चाललं आहे. हे मी आजच्या वर्तमान काळात यासाठी आलो की काय नेमकं चाललं आहे ते आपल्याला कळावं. पुन्हा मागे जातो आणि सांगतो की महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्राचे प्रख्यात कादंबरीकार आणि साहित्यिक ग. माडखोलकर त्यांनी म्हटलं की हे मराठी माणसाचं राज्य असेल, मराठींचं राज्य असेल का मराठ्यांचं राज्य असेल. म्हणजे एका जातीचं एक जातीय राज्य असेल की मराठी माणसाचं राज्य असेल. तेव्हा यशवंतराव त्यांना दिलासा दिला की हे म्हणजे मराठी माणसाचं राज्य असेल, याच्यामध्ये सगळे म्हणजे सगळ्या जाती समूहांचे, सगळ्या धर्मांचे लोक त्यांचा आम्ही विकास करू, सर्वसमावेशक पद्धतीने विकास करू, अशा प्रकारची त्यांनी भाषा केली होती. आता सुसंस्कृत राजकारण आम्ही करतो असं जे आजचे लोक म्हणतात आणि आमच्या पुढे यशवंतरावांचा वारसा आहे असं म्हणतात, तेव्हा त्यांनी पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुसंस्कृतपणा म्हणजे दिखाऊ सुसंस्कृतपणा नाही. मग हेही चांगलं तेही चांगलं, मारुती भापकर चांगले, ते ज्यांच्याविरुद्ध लढतात तेही चांगले, असं करून चालणार. आवाज उठवायला पाहिजे, त्याच्यात असंस्कृतपणा काहीच नाही. पण आजचा जो मॉल आहे महायुती नावाचा, त्या मॉलमध्ये अजितदादा बसतात आणि काय म्हणतात की शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारसरणी घेऊन आम्ही तिथेच बसलो शेजारी भाजपच्या. शिंदे साहेब म्हणतात की आम्ही हिंदुत्वाची विचारसरणी
मानतो आणि ती शेंडी जाणवायची हिंदुत्व त्यांचं आहे, ते उद्धव ठाकरेंचं नाही आहे. तेही त्यांच्यामध्ये बसतात. भारतीय जनता पक्षही त्याच्यामध्ये बसतो. म्हणजे हा एखाद्या मॉलमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे अजितदादा म्हणतात की मी सेक्युलर आहे, ते त्याच सरकारमध्ये आहेत. विशाळगडसारखी घटना घडल्यानंतर अजितदादांनी त्याच्यामध्ये तिथे जाऊन पाहणी केली, निषेध केला. प्रत्यक्षामध्ये त्यांनी आपली खुर्ची पणाला लावली का? खुर्ची पणाला लावली नाही. जेव्हा तुम्ही कसोटीच्या वेळी एखादी आपलं पद पणाला लावता की हे खपून घेणार नाही, मी बाहेर पडतो, तेव्हा माझ्या मते तो खरा सुसंस्कृतपणा आहे. जेव्हा नागपूरमध्ये दंगल झाली त्याच्या अगोदर जी भाषणं झाली नितेश राणे आणि हे अत्यंत खालच्या पातळीचं बोगस नेतृत्व ज्याला म्हणता येईल ते या राणे कुटुंबाचं आहे. महाराष्ट्राला असं नेतृत्व लाभावं हे अत्यंत कठीण आहे महाराष्ट्राचं. असा महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री असावा हे सुद्धा भयंकर आहे अक्षरशः. जे राज्य सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ म्हटलं जातं त्या राज्याचा नेता राणे असावेत. आणि त्यांचे चिरंजीव जे दोन्ही आहेत ते अगोदर सोनिया गांधी आणि काँग्रेसची भलावण करत होते, आता ते इकडे यांची भलावण करत आहेत. ही विचारसरणी यांनी सगळ्यांनी खुंटीला बांधून ठेवलेली आहे. त्यामुळे यांना फारसं महत्त्वही द्यायचं कारण नाही. असो, प्रश्न असा आहे की यशवंतराव चव्हाणांनी नेमकं महाराष्ट्रासाठी काय केलं, तर ते म्हणजे एक उदाहरण सांगतो की आज विरोधी पक्षनेताच आपण त्याला विरोधी पक्षनेता म्हणून कोणाला स्थान दिलं नाही आहे. भास्करराव जाधव यांचा क्लेम आहे त्याच्यावरती, पण विरोधी पक्षनेते पद दिलं नाही त्यांना. आणि विधानसभा अध्यक्ष अभ्यास करतात, त्यांचा अभ्यास किती काळ चालणार आहे मला माहिती नाही, कदाचित 4 वर्षासुद्धा कमी पडू शकतात, काही सांगता येत नाही. पण ते अभ्यास करतायत, ते अभ्यासू आहेत, ते सुसंस्कृत आहेत असं आपण म्हणूया. एक लक्षात घ्या तुम्ही, अण्णा जोशी यांना उपाध्यक्षपद देण्यात आलेलं होतं. विरोधातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष तुलनेने खूपच लोकशाहीवादी मानावे लागतील अशी स्थिती आहे. एक आपण आणीबाणीचा केला तर ज्या परंपरा. यशवंतरावांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की विरोधी पक्षनेते पद कोणाकडे होतं की उद्धवराव पाटील यांच्याकडे होतं. उद्धवराव पाटील हे महाराष्ट्राचं ज्याचं किती कौतुक करावं असं असेच नेते. धन्यवाद. मानव कांबळे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. अजून तुम्हाला थोडा वेळ सहन करायला लागेल, माझं भाषण चालेल ना. उद्धवराव पाटील हे विरोधी पक्षनेते होते आणि विरोधी पक्षाची बुलंद तोफ होते जेव्हा यशवंतराव मुख्यमंत्री होते. यशवंतरावांना जेव्हा दिल्लीला बोलवणं आलं संरक्षण मंत्री म्हणून, तेव्हा आपल्यानंतर कोण म्हणून यशवंतरावांनी उद्धवरावांना विचारलं होतं की तुम्ही काँग्रेसमध्ये या आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा. तर उद्धवरावांनी त्यांना सांगितलं की मी वर जाईपर्यंत माझ्याच पक्षात राहणार आहे, मी माझ्या विचारांशी तडजोड करणार नाही, मी शेतकरी कामगार पक्षाचा आहे आणि मी अजिबात येणार नाही, पण तुमचा मी आदर करतो. उद्धवरावांसारख्या नेत्याला विचारणं यशवंतरावांनी ही किती मोठी गोष्ट आहे. आज विरोधी पक्षमुक्त भारत, विरोधी पक्षमुक्त महाराष्ट्र करण्याची गोष्ट केली जाते. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना ते स्टेटस द्यायला सुद्धा तुम्हाला भीती वाटते. म्हणजे किती फरक आला हे लक्षात घ्या. यशवंतराव चव्हाणांनी आपले सक्सेसर किंवा वारसदार म्हणून मारुतराव कन्नमवार यांची निवड करणं, त्यांच्यानं आणि वसंतराव नाईकांची निवड करणं, हे सुद्धा त्यांनी एक प्रकारचा सामाजिक मेसेज दिलेला आहे. मी सर्व जाती समूहांचं हितसंबंध जाणतो आणि त्यांचं रक्षण करू पाहतो असं त्यांना त्याच्यातनं दाखवायचं होतं.
यशवंतरावांनी ही एक लोकशाहीवादी परंपरा कशी निर्माण केली तुम्हाला सांगतो. अजून एक उदाहरण, विधानसभेमध्ये एकदा गरमागरम चर्चा होती. यशवंतरावांचे एक सहकारी उत्तर देतोय मंत्री महोदय, आणि समोर एस एम जोशी होते. एस एम जोशींना समाधान झालं नाही. एस एमने विचारलं, पुन्हा विचारलं, उपप्रश्न विचारला, शंका विचारल्या. त्यांनी पुन्हा उत्तर दिलं, पण एस एमना समजलं नाही, त्यांना त्याचं समाधान झालं. त्यांनी परत प्रश्न विचारले होते, ते खेकसले एस एम अण्णांवरती, आणि ते म्हणाले की काय चाललंय काय तुम्हाला कळत कसं नाही आहे, असं अत्यंत तुसडेपणाने म्हटल्यानंतर यशवंतरावांनी त्यांना ऑन द स्पॉट झापलं आणि त्यांना सांगितलं, सन्माननीय विरोधी पक्षातले सन्माननीय नेते आहेत, या पद्धतीने त्यांच्याशी बोलायचं नाही. हा जो भाग आहे की प्रतिपक्षाचं संपूर्ण ऐकून घ्यायचं, त्यांचे मुद्दे जाणून घ्यायचे आणि त्याप्रमाणे काम करायचं. गप्रप्रधान विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पुढे झाले. त्यांना जेव्हा नानासाहेब गोरांनी विधान परिषदेवर तुम्हाला आम्ही निवडायचं ठरवलं असं म्हटल्यानंतर त्यांच्या मनातही नव्हतं आपल्याला विधान परिषदेवर जायचं. ते नको म्हणत होते. त्यांनी दुसऱ्याचं नाव सुचवलं. एकदा आपण विधान परिषदेवरती गेल्यानंतर त्यांनी सगळ्या ज्येष्ठ सदस्यांच्या भेटी घेतल्या आणि बजेट कसं वाचायचं, वेगवेगळ्या हत्यारांचा म्हणजे विधिमंडळातल्या अस्त्रांचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण शास्त्रसुद्धा घेतलं सगळ्यांकडनं, कमीपणा न मानता, आणि वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांकडून. आणि जेव्हा पहिलं बजेटचं भाषण त्यांनी केलं प्रधान मस्तानी, त्यांनी असं म्हटलं की माझं काही समाधान झालं नाही याच्यामध्ये. स्वतःचं कठोर आत्मपरीक्षण केलं आणि पुन्हा मग ते तयारीनिशी बोलले. तेव्हा त्यांना वाटलं की ठीक आहे, आपलं आता थोडंसं याच्यावरती कमांड झालेली आहे. आज अशी अवस्था आहे की विधिमंडळातलं कामकाज कशा प्रकारे रेटून नेलं जातं आहे, त्याबद्दल सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा नाराजी व्यक्त करतात. केवळ मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाही, पण एकूणच नाराजी व्यक्त करतात. जयंतराव पाटलांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. कुठलेही प्रश्न न विचारता विधेयकं पटापट संमत केली जातात. आणि ज्यावेळी जसं लोकसभामध्ये आणि राज्यसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्ष अडचणीत आणतो प्रतिपक्षाला, तेव्हा माईक बंद करणं किंवा ते कव्हरेज दाखवायचं नाही तुमचं. तुम्ही एखाद्या घोषणा दिल्या किंवा तुम्ही एक जोरात काही आक्रमकपणे मुद्दे मांडले तर ते दाखवतच नाही तुम्हाला. ही लोकशाही आहे का, हा खरा प्रश्न आहे. आज यशवंतरावांपासून सुरुवात करायची म्हणून ते सांगायला पाहिजे की त्यांनी लोकशाही परंपरा महाराष्ट्रात कशा निर्माण केल्या. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना घेऊन साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळासारख्या संस्था निर्माण करणं. ज्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये त्यांनी अध्ययन केलं, अध्यापन केलं, त्याच वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत काल काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ हे तिकडे दौरा केला त्यांनी, आणि कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा सर्किट हाऊसमध्ये न राहता ते प्राज्ञ पाठशाळेमध्ये एका सोफ्यावरती झोपल्याचा फोटो मी आजच पाहिला. हर्षवर्धन यांच्यासारख्या कार्यकर्ते नेते जे आहेत त्यांच्यामुळे काँग्रेस आज नाही 10 वर्षांनी 20 वर्षांनी वाढणार आहे. असेच समर्पित अशा प्रकारचे नेते आपल्याला हवे आहेत. पुन्हा बॅक टू यशवंतराव यासारख्या त्यांनी संस्था ज्या निर्माण केल्या महाराष्ट्रामध्ये, त्यांनी सहकारी संस्थांना साखर कारखान्यांचे लायसन्सेस द्यावेत अशीही घोषणा केली, आणि म्हणून महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी वाढू शकले. 900 रुपये वार्षिक ज्यांचं उत्पन्न आहे त्यापेक्षा कमी आहे त्यांना फ्री त्यांनी जे आहे फुकट शिक्षण, मोफत शिक्षण सुरू केलं, आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांना शिक्षण मिळू लागले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यशवंतरावांनी लोककला म्हणजे तमाशा, नाटक, चित्रपट, मराठी चित्रपट यांना केवढं प्रोत्साहन दिलं. आज जर तुम्ही राजकारणी बघितले
ते राजकारण जे आहे त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संघटनाच नाही आहेत. स्पोर्ट्समधल्या संघटना जसं आता राष्ट्रवादीचे पवारसाहेबांचे आहेत कबड्डी असेल, कुस्ती असेल. कबड्डीला आशियाई हे असते एशियाडमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केले, यशस्वी प्रयत्न केले. या गोष्टी वेगवेगळ्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये राजकारणाचा व्याप असला पाहिजे, राजकारणाचा वावर असला पाहिजे, त्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. हा दृष्टिकोनच नाही आता. मला तुम्ही सांगा, पूर्वी शरद पवारांच्या आसपास नादो महानोर असायचे. तुम्हाला गदी माडगुळकर यशवंतरावांच्या जवळ असायचे, पु ल देशपांडे असायचे. असा एक तरी साहित्यिक यांच्याजवळ तुम्हाला दिसतोय का? साहित्य संमेलनाच्या वेळी सरकारकडनं निधी जास्तीत जास्त मिळावा म्हणून जे चापलुसी करणारे लोक आहेत साहित्य संघटनांचे किंवा काही साहित्यिकसुद्धा, ते सोडून द्या तुम्ही. पण तसे आज साहित्यिकसुद्धा तसे दिसत नाहीत. कारण शासनाने ज्या प्रकारे साहित्यिकांना तुम्ही टीका करा, आमचे दोष दाखवून द्या असं म्हणायला पाहिजे, असे राजकारणी आज नाही आहेत. आम्ही आज टीका केली यूट्यूबवरनं, आमच्या लेखामधनं, भाषणामधनं, तर आमच्या अंगावरती ट्रोल्सच्या फौजा येतात. एकही राजकारणी असं कुठल्याही पक्षाचं सांगत नाही, अरे नाही काय त्यांना जे बोलायचं ते बोलू देत ना, काय हरकत आहे. पण अक्षरशः कुळाचा उद्धार केला जातो हे तुम्हाला सांगतो. धमक्या दिल्या जातात. एकाने तर मला धमकी दिली की तुम्हाला पुरायचं आहे का जाळायचं आहे म्हणून, ते नीट सांगा म्हणून. तर म्हणलं आता मी सांगेन तुला, तर इतक्यात नाही, तुला वेळेवरती सांगेन म्हणलं. पण अशा प्रकारचं एक मानसिकता निर्माण झाली आहे. यशवंतराव जर आज असते तर हे सगळं घडलं नसतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. केवळ यशवंतराव चव्हाणांचाच गौरव करायचा नाही, मला काही महत्त्वाचे त्यानंतरचे जे नेते आहेत त्यामध्ये वसंतराव नाईकांचा उल्लेख करावा लागेल. वसंतराव नाईक हे 11 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस आवर्जून सांगतात की वसंतराव नाईकानंतर 5 वर्ष सलगपणे मुख्यमंत्री असलेला मीच आहे. जणू काय हाच एक निकष आहे की महानतेचा. तसे अनेक वर्ष अनेक जण चिकटून खुर्चीला वेगवेगळ्या पदांवरती असतात, त्यांना आपण महान म्हणतो असं नाही. वसंतराव नाईकांचं वैशिष्ट्य असं की वसंतराव नाईकांनी ज्यावेळी तीव्र दुष्काळ होता 1960च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये, त्या दुष्काळामध्ये सगळ्या महाराष्ट्राचा दौरा केला आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी पाहुण्या कलाकाराप्रमाणे एखादा काय म्हणतात व्हॅनिटी व्हॅन बरोबर घेऊन जाण्यात त्यांना पसंत नव्हतं. त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन्स वगैरे हा भाग नव्हता, कारण ते मुळातच शेतकरी होते आणि अतिशय प्रयोगशील शेतकरी होते. ते स्वतः शेतात उतरवून अद्ययावत शेती कशी करायची हे मुख्यमंत्री असताना सुद्धा लोकांना सांगत होते, दाखवत होते. त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रात कृषी विद्यापीठ झाली, खापरखेडा असेल अशी जी औष्णिक वीज केंद्र महाराष्ट्रात झाली आणि सगळ्यात महत्त्वाची ऐतिहासिक कामगिरी म्हणजे वि स पागे यांच्या सहकार्याने त्यांनी महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरू केली. मला आठवते की 1972च्या दुष्काळामध्ये मी पुण्यामध्ये गरवाई कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकत होतो. तेव्हा त्यावेळी दुष्काळ पडला आणि विद्यार्थी गावाकडचे शेतकरी हे पुण्यात मुंबईमध्ये तांडेच्या तांडे त्यावेळी यायला लागले. त्यावेळी रोजगार हमी योजना जर झाली नसती सुरू तर महाराष्ट्र अक्षरशः हेलपाट पोळून गेला असता पूर्णपणे. महाराष्ट्राने वसंतराव नाईकांचं हे योगदान हे कधीच विसरता कामा नये. हरित क्रांतीला जी पोषक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली त्यासाठी वसंतराव नाईकांनी फार मोठं योगदान केलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चुका झाल्या, काँग्रेसवाल्यांकडनं चुका झाल्या नाही तसं झाल्या नाही, चुका झाल्या, पण त्यांचा संपूर्ण लक्ष त्यांचं होतं ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे, शेतमजुरांकडे, शेतकऱ्यांकडे, कामगारांकडे होतं, हे आपण विसरता कामा नये. कुठलीही प्रसिद्धी न करता, कुठलेही इव्हेंटबाजी न करता हे यशस्वीपणे राजकारण करत होते.
जसं आपण शरद पवारांच्या बद्दल आपण जो उल्लेख केला, महत्त्वाचं जे काही महाराष्ट्रातले राजकारणी आहे, तर शरद पवारांबद्दल वाटते ते लोक बोलतात काय, त्यांच्या चुका झाल्यात. चुका सांगण्याचा विषय असेल तेव्हा मी आम्ही घनघोर टीका केलेली आहे. पण त्यांनी काय केलं आहे हे त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही नीट सांगता येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे आता पुण्यामध्ये असलं तर तुम्हाला हिंजवडी हे कोणाचं आहे, मगरपट्टा कोणाचा आहे, मुंबईत BKC हे कोणाचं आहे, हे पटकन लक्षात आलं पाहिजे. मुंबई आज वित्तीय आणि डायमंड्स वगैरेचं केंद्र जे झालं आहे, ज्यावेळी मुंबईतनं गिरण्या नष्ट झाल्या त्यावेळी असं एक मागणी होती की मुंबईमध्ये आता कापड गिरण्या नको. ठाणे बेलापूरमध्ये केमिकल उद्योगांनी प्रदूषण निर्माण झाले, तेव्हा मुंबईमध्ये आता नवीन उद्योग नकोच. पण शरद पवारांनी असं केलं की नॉन पोल्युटंट इंडस्ट्रीज, ज्यामधनं प्रदूषण होणार नाही अशा उद्योग हे मुंबईत आले पाहिजे. कारण मुंबई हे वित्तीय केंद्र खूप होऊ शकतं, डायमंडचं केंद्र होऊ शकतं मोठ्या प्रमाणात. डायमंड पॉलिश करणं, प्रोसेसिंग करून परत पाठवणं, आणि त्यांचा प्रयोग यशस्वी झाला हे कोणी सांगत नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ते जेव्हा परदेशामध्ये जाऊन बघून आले, एक विद्यापीठ असं मुक्त विद्यापीठ, त्यावरनं त्यांना प्रेरणा झाली. हजारो गोरगरिबांना शिक्षण कमी पैशामध्ये त्या यशवंतराव चव्हाण केंद्र जे आहे मुंबईतलं, त्यांच्यासुद्धा काही कोर्सेसमध्ये मी शिकवलेलं आहे. पण हे जे आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, किती कामं त्यांची सांगता येते. फलोद्यान विकास आणि फळबागा आणि रोजगार हमी योजना हे जोडणं, काहीच माहिती नसणारे लोक एक सरसकटपणे टीका करतात. आणि याच्यामध्ये ज्यांनी अपप्रचार सातत्याने केलेला आहे, मी तुम्हाला एक गंमत सांगतो की एकदा मी पुण्याहून कोल्हापूरच्या बाजूला चाललो होतो. माझ्याबरोबर एक राजकारणी होता, फार मोठा नाही, आणि त्यांनी मला सांगितलं की डावीकडे या सगळ्या जमीन आहेत ना, पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत, या कोणाच्या आहेत ना. म्हणलं मला माहीत नाही, म्हणलं शेतकऱ्यांच्या असतील ना. नाही, हे सगळं शरद पवारांचं नाव. पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत त्यांनी सांगितलं की सगळ्या शरद पवारांच्या, सगळ्या टेकड्या त्यांच्याच आहेत. या प्रकारे अत्यंत सरसकटपणे एखाद्याला मोडीत काढणं हे अतिशय चुकीचं आहे. शरद पवारांची ही जी कॉन्ट्रीब्युशन आहे महाराष्ट्रासाठी, विशेषतः इंडस्ट्रीजमध्ये, किंवा यशवंतरावांची MIDC काढल्या, महाराष्ट्रामध्ये सिकॉम असेल, लघुउद्योग महामंडळ असेल, MIDC असतील, निर्यात करण्यासाठी लघुउद्योगाचं MSSIDC म्हणून होतं, वेस्टर्न महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, या संस्था सगळ्या काँग्रेसच्या काळात झाल्या, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात. तुम्ही जर कृतज्ञ असाल तर हे सगळं विसरून जाल. या अतिशय महत्त्वाच्या व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण त्या काळात झाल्या, 1960 आणि 70च्या दशकामध्ये. त्यामुळे महाराष्ट्रामधली औद्योगिक विकास, महाराष्ट्रातलं स्वच्छ औद्योगिक प्रशासन, ज्याचं संपूर्ण देशात एकूण प्रशासन, सनदी अधिकारी यांच्याबद्दल देशात अत्यंत आदराने बोललं जातं. सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा दलितांसाठी, आदिवासींसाठी त्यांना समोर ठेवून अर्थसंकल्प मांडला. चुका केल्या असतील बऱ्याच, जेवढे कामं व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही. पण कसाब आणि अफजल गुरूंना फाशी देण्याचं काम केंद्रीय गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात झालं. फक्त आम्हीच देशभक्त, आणि भाजपमध्ये आल्यानंतर देशभक्तीचं एक पारितोषिक सर्टिफिकेट द्यायचं, इश्यू करायचं, आणि बाकीचे देशद्रोही, हा अतिशय हलकटपणा आहे असं स्पष्ट शब्दात बोललं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की ज्या प्रकारे हे असहिष्णुता निर्माण झालेली महाराष्ट्रामध्ये आज, त्याकडून मी आजच्या काळाकडे, तुम्हाला माहीत नाही मला किती अजून बोलायचं आहे. महाराष्ट्रामध्ये पु ल देशपांडे यांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तर काळात, अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये एक सत्कार झाला. त्यावेळी त्यांनी अशा भावना व्यक्त केल्या, ज्या वाचून दाखवण्यात आल्या
की महाराष्ट्रामध्ये आता संवेदनशीलता थोडी कमी होतीये, टीका सहन केली जात नाहीये. हे काय चाललंय मग? त्यावेळी महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार होतं आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावरती टीका केली, जोरदार प्रचंड टीका केली त्यांच्यावरती. आणि इतकी टीका केली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सगळा तो प्रश्न गाजला. ज्यावेळी बाळासाहेबांच्या लक्षात आलं की नाही आपण जर जास्त बोललो आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे जाऊन पुण्याला येऊन एक प्रकारे आपण आपलं काहीतरी वेगळं चुकीचं झालेलं आहे अशा भावना व्यक्त करून एक चुका स्वीकारण्याची तयारी दाखवली. हा मनाचा मोठेपणा माझ्या मते एक कलावंतच दाखवू शकतो, जो बाळासाहेब ठाकरे नावाचा कलावंत. रागारागात ते काही बोलायचे, पण त्यांच्या मनातल्या भावना वेगळ्या असायच्या. एक प्रकारे सगळ्या बघा तेल्या तांबोळ्यांचा पक्ष म्हणून शिवसेना आहे, म्हणजे उभाटा, म्हणजे समृद्ध सेना नाही म्हणत ही गरिबांची सेना ही आहे. ती समृद्ध महामार्गावरनं चाललेली आहे. ठेकेदारांचा लाडका पक्ष येतो. प्रश्न असा आहे की पु ल देशपांडेंनी आणीबाणी उठल्यानंतरची भाषणं झाली. मी तुम्हाला एक गंमत सांगतो की आणीबाणी जेव्हा होती तेव्हा मी पुण्यामध्ये रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होतो आणि आमचा अभ्यास दौरा दिल्लीमध्ये गेला होता. तेव्हा आम्ही यशवंतराव चव्हाणांना भेटलो. 1977चा जानेवारी महिना असेल होते आणि आणीबाणी नुकतीच उठली होती. जानेवारी फेब्रुवारी काय महिना असेल. मोहन धारी आमच्याशी गप्पा मारायला आले, त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांची नुकतीच सुटका झाली होती. यशवंतराव चव्हाणांकडे गेलो, पण यशवंतराव चव्हाण सावध होते. आणीबाणी उठायची होती. पहिले आम्ही ज्यावेळी भेटलो तेव्हा उठायची होती. आणि आम्ही इंदिरा गांधींकडे गेलो. इंदिरा गांधींनी चांगलं स्वागत केलं सगळ्यांचं त्यांच्या घरी. आम्ही सगळे विद्यार्थीच होतो आणि तरुण असल्यामुळे कशाची भीती काहीच नसते, ती काही भीतीच नसते ती. मी त्यांना सरळ विचारलं त्यावेळी की आणीबाणी कशासाठी आहे? चूक झाली असं वाटत नाही का तुम्हाला? कशासाठी लावली तुम्ही आणीबाणी? आणि शिस्तीसाठी जर आणीबाणी लावायची असेल तर आणीबाणी लावायची काय गरज आहे? आणीबाणी न लादता शिस्त नाही का येऊ शकत? हे आम्हाला अजिबात पटत नाही. ही हुकुमशाही आहे, हे सेन्सॉरशिप आहे, हे चुकीचं आहे वगैरे. हे मी त्यांच्या तिथे जाऊन त्यांच्या घरात विचारतो जेव्हा आणीबाणी होती. त्यांनी त्याचं व्यवस्थित उत्तर दिलं, त्यांना जे योग्य वाटत होतं ते. त्यांनी सांगितलं की रेल्वेचा संप, रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न झाला, अराजक माजवण्याचा प्रयत्न कसा चाललेला वगैरे वगैरे. पण त्यावेळी आणीबाणी त्यानंतर उठली. आम्ही जेव्हा पुण्यात आलो त्यावेळी मग सभा सुरू झाल्या, जयप्रकाश नारायण अमुक तमुक वेगवेगळ्या लोकांच्या सभा. आणि पु ल देशपांडेंच्या दुर्गाबाई भागवतांच्या सभा सुरू झाल्या. तेव्हा यशवंतरावांनी त्यांची विदूषक अशी संभावना केली होती पुलंची. यशवंतरावांचं ते योग्य नव्हतं, याच्या ओघात त्यांनी बोलून गेले होते. तेव्हा पुलंनी त्यांना समर्पक हे दिलं होतं. म्हणजे जे आणीबाणीमध्ये जे गप्प बसलेले आहेत त्यांनी आम्हाला असे नावं ठेवावे, हे चुकीचं आहे, अशा प्रकारची टीका पु ल देशपांडेंनी केली. आणि पु ल देशपांडे एक लेखक कसं धैर्य दाखवू शकतो, कशा प्रकारे भूमिका वठवू शकतो, हे त्यांनी त्याच्यामधनं दाखवलं. महाराष्ट्रामध्ये लेखक अशा प्रकारच्या भूमिका घेत होत्या. आज काय स्थिती आहे? आज महाराष्ट्रामध्ये धार्मिक असहिष्णुता, दोन जातींमध्ये भांडण लावून त्याचा फायदा कसा मिळेल, मी दोन पक्ष फोडण्यामध्ये यश कसं मिळवलं, हे पराक्रम गाजवत असल्यासारखं सांगणं. आणि एवढं करूनही म्हणजे भ्रष्टाचार मुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडलं असा एकूण त्यांचा दावा असतो. तर खुद्द फडणवीसच म्हणाले की मंत्रालयामध्ये फिक्सर्सचं राज्य आहे, फिक्सर्स दलाल यांचं राज्य आहे असं फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री आता झाल्यानंतर.
गेल्या 2.5 वर्षामधले अनेक निर्णय त्यांना बदलायला लागले, कारण तुडुंब भ्रष्टाचार गेल्या 2.5 वर्षात झालेला आहे. तो काही काळानंतरच आपल्या लक्षात येईल, ज्या मीडियाचे दाखवायला लागेल. 80,000 कोटी रुपयांची बिलं महाराष्ट्र शासनाची कंत्राटदारांची थकली आहेत आणि कंत्राटदार रस्त्यावरती येत आहेत त्यासाठी. जर आज उद्धव ठाकरेंचं सरकार असतं किंवा काँग्रेसचं किंवा शरद पवारांचं कोणाचंही सरकार असतं तर यांनी छाती पिटत चौकामध्ये निदर्शनं केली असते, संपूर्ण महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न केला असता. त्यांचं सुदैव असं आहे की महाविकास आघाडी आहे की नाही हे त्या आघाडीतल्या लोकांनाही आज माहिती नाही, अशी स्थिती आहे. महाराष्ट्रातल्या लोकांवरती एवढा अन्याय सुरू आहे की महानगरपालिका असतील, मेट्रो प्रकल्प, समृद्धी, शक्तीपीठ, प्रत्येक याच्यामध्ये करोडो रुपयांच्या कॉन्ट्रॅक्ट्सचे व्यवहार होणार आहेत, झाले आहेत आणि होणार आहेत. पुण्यामध्ये काही प्रकल्पांची किमती कशा वाढवण्यात आल्या, 7,000 कोटीवरून 20,000 कोटींवर. हे नागपूरमध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत, ठिकठिकाणी अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि तुफान भ्रष्टाचार चालू आहे. ज्यावेळी कॉम्पिटिशनचा फायदा होतो लोकांना असं आपण म्हणतो, पण कॉम्पिटिशनचा महाराष्ट्राला तोटा झालेला आहे. म्हणजे फ्रॅक्चर्ड मॅन्डेट लोकांनी दिल्यामुळे काय झालेलं आहे आज की मतं मिळवण्यासाठी सवंगपणा इतका केला की लाडक्या बहिणीसाठी म्हणून जी योजना सुरू केली त्यात कटौती आणायला लागली. तेव्हाच आमच्यासारख्या लोकांनी तपशिलात सांगितलं होतं की हे शक्यच नाही. 46,000 कोटी रुपये एका योजनेवर तुम्ही देता, तेव्हा बाकीच्या योजनांवरती तुम्ही कटौती काहीतरी लावायलाच लागणार. आणि मग तुम्ही ती फडणवीस तिघांची स्टेटमेंट्स बघा की काहीतरी लावायला लागणार नाही, आम्ही सगळी व्यवस्था केली आहे असं ते म्हणाले. आणि खुद्द अजितदादा जेव्हा म्हणतात की ज्यांच्या चांगल्या मोठ्या जमिनी आहेत, ज्यांच्या कार्स आहेत ज्यांच्याकडे, आणि ज्या स्त्रिया लाडक्या बहिणी विमानांसह प्रवास करतात अशांनाही त्याच्यामध्ये फायदा मिळत होता. आता नमो शेतकरी शेतकरी सन्मान योजने त्याचा जो फायदा मिळवतात तोच याला मिळत होता. आणि काही महिने हा फायदा मिळाला आहे, 18+12 असे 30,000 रुपये त्यांना मिळत होते. आता ते म्हणाले की आम्ही जे दिलेत पैसे ते आम्ही परत घेणार नाही. तुम्ही कोण ठरवणार आहे? हा आमचा पैसा आहे आणि हा पैसा जर चुकीच्या अपात्र महिलांनाही दिले असतील, बहिणींना, तर ते चुकीचं आहे. त्या बहिणींच्या ऐवजी तुम्ही गोरगरीब निराधार स्त्रियांना, महिलांना ते पैसे द्या. आश्रम शाळेतल्या मुलींसाठी द्या, मुलींना सायकली द्या शाळेत जावे म्हणून. पण हे सवंग राजकारण आणि जे विरोधी पक्षातले लोक आहेत तेही ही योजना सवंग आहेत असं थेटपणे म्हणाले. ते म्हणाले की आम्ही 3100 देऊ, 3,000 रुपये देऊ. हा तुमचा पूर्णपणे सवंगपणा आणि गोंधळ आहे. विरोधी पक्षामध्ये आज चांगले मुद्दे मांडणारेच लोक नाही आहेत. आणि आज अजितदादांच्या समोर एका ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं की अजितदादा तुम्ही मुख्यमंत्री 1.5 वर्षांनी होणार आहात, असं त्यांनी एक ज्योतिषी म्हणून त्यांची अपॉइंटमेंट व्हायला हरकत नाही, पण त्यांनी असं भाकीत केलं. ते म्हणाले की मी आणि जे ज्येष्ठ नेते खासदार होते ते म्हणाले की दिल्लीमध्ये सेंट्रल हॉलमधली ही चर्चा मी सांगतो की देवेंद्र फडणवीस दिल्लीत येणार आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आहे याच्या चर्चेमध्ये संपूर्ण जनता राहील. आणि या मुख्यमंत्र्यांनी केलंय काय नेमकं हे प्रश्न लोक विचारायला नाहीच येत आता, कारण महाविकास आघाडीच गलित गात्र झालेली आहे. मारुती बापकरांसारखे लोक माझ्या मते विधानसभेत असायला पाहिजे. त्या उलट अत्यंत सुमार दर्जाची माणसं तिथे आहेत आणि वाटते ते तोंडाला येईल ते बोलतात. ते संतोष बांगर, संजय गायकवाड अशा एकापेक्षा एक थोर विभूती आता आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलणार? टेलिव्हिजन चर्चेमध्ये आम्ही जायचो पूर्वी, तर भाजपचाच एक नेता म्हणाल की याच्यावरती मी काय बोलणार. म्हटलं मी भाजपमध्ये नाही आहे,
तुझ्या पक्षाची लाईन नाही काय, आमच्या पक्षाची लाईन, ती त्यांच्या पक्षाचा विचार काय त्या भूमिकेबाबत, त्या प्रश्नाबाबत तेही माहिती नव्हतं त्यांना. अशी भयंकर अवस्था आज महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रातली जनता एक प्रकारे पोरकी झालेली आहे. महाराष्ट्रावरती आज 8-9 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. पण वित्त आयोगाचे जे अध्यक्ष इथे आले ते म्हणाले की नाही अजून महाराष्ट्र व्यवस्थित चाललेलं आहे म्हणून. 18% आपल्या GSDP म्हणजे एकूण उत्पन्नाच्या 18% कर्ज घेतलं आहे. अजून 25% आपण घेऊ शकतो. आपण जे कर्ज घेऊ शकतो ते जर सत्कारणी लावलं नाही तर आपण दिवाळखोर होऊ द्या. हेच कर्ज जेव्हा महाविकास आघाडीचं होतं तेव्हा ते प्रचंड कर्ज होतं आणि महाराष्ट्रावरची वाट लागेल असं हे भाजपवाले म्हणत होते. आज मात्र तसं ते म्हणत नाही. महाराष्ट्राच्या आर्थिक बेशिस्तीबद्दल बोलायची सोय राहिली नाही. महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन कर्जमाफीचं पूर्ण केलं नाही त्यांनी. आज कामगारांना कुठल्याही प्रकारे सुरक्षा कवच नाही. आज असंघटित कामगार आहे, त्याचे अनेक प्रश्न आहेत, ते सुटलेले नाही आहेत. महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवणार, ते थांबणार नाही म्हणतात. आता कुठल्या दिशेने हे चालले तरी आपण थांबावं असं यांना म्हणतोय, पण थांबतच नाही येत. ते थांबायला तयार नाही येत. तुम्ही मंत्र्यांची एकूण बघा, एक माणिकराव कोकाटे काय काय वक्तव्य केली होती त्यांनी. 1 रुपयात पीक विमा योजनेचं कसं भजं झालं, त्यात कसा भ्रष्टाचार झाला आणि त्या भ्रष्टाचारानंतर सुद्धा कोकाटे तिथेच आहेत. जयकुमार गोरे यांच्यासारख्या केवळ देवेंद्रजींच्या जवळचे असल्यामुळे त्यांना ग्रामविकासासारखं महत्त्वाचं खातं मिळालेलं आहे. आणि त्यांच्या मध्यंतरी व्यक्तिगत काही जीवनाबद्दलच्या कथा आल्या. धनंजय मुंडे, सुप्रियाताई सुळेंनी सांगितलं की आमचा एक पक्ष होता तेव्हा सुद्धा धनंजय मुंडे आणि माझं कधी पटलं नाही, पटणार नाही. कारण त्यांनी जो स्वतःच्या पत्नीच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवतो आणि वेगवेगळे त्यांचे जे काही उद्योग आहे, अशा माणसाच्या याच्या एका पक्षात राहणं फार कठीण आहे असं स्वतः सुप्रिया सुळे म्हणाले. पण हे सगळं चालू असताना राष्ट्रवादीचा एवढा भ्रष्टाचार गेले अनेक वर्षाचा चालू असताना स्वतः शरद पवार, सुप्रियाताई सुळे त्यांना माहिती नव्हतं हे लोक इतका भ्रष्टाचार करतात. जेव्हा हे लोक सोडून गेले, हसन मुश्रीफ वगैरे, अजितदादा, तटकरे, तेव्हा म्हणाले की आमचा पक्ष स्वच्छ झालेला आहे. मग त्याच्या अगोदर तुम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे गेलं नाहीत राजकीय शुद्धीकरण करण्यासाठी? त्याबद्दल तुम्हाला माहितीच नव्हतं? आम्ही नाही म्हणते, हे भाजपवाले आरोप करत होते असं अजूनही म्हणतात. अशा प्रकारे संभावितपणाची भूमिका घेण्यामुळे तुमच्यावरचा लोकांचा विश्वास होतो. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये संकट उद्भवलं तेव्हा शरद पवार ऑन द स्पॉट लातूरमध्ये गेले होते आणि केवळ फोटो काढण्यासाठी नाही, तळ ठोकून तिथे बसले. भूकंपरोधक घरं कशी असली पाहिजे यासाठी लॉरी बेकरसारख्या तज्ज्ञाला त्यांनी बोलवून तशी घरं बांधली. कोणते सचिव, कोणते सनदी अधिकारी याच्यामध्ये चांगलं काम करू शकतात त्यांना एकत्र केलं, त्यांचं कोऑर्डिनेशन केलं. स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली त्यांनी आणि हे काम त्यांनी केलं. अशी माणसं जी असतात ती लोकांना त्याच्यामधनं तुम्हाला काहीतरी लोकांच्या मनात काहीतरी स्थान मिळतं. तुम्ही केवळ टेलिव्हिजनमधनं येऊन उपयोग नाही. सकाळी 9 वाजता या, 8 वाजता या, 10 वाजता या. आमचा पक्ष जिवंत आहे दाखवण्यासाठी म्हणून केवळ तुम्ही इशारे दिलेत तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचा अतिरेक झाला. जेव्हा लढण्याची आवश्यकता होती तेव्हा जरूर तुम्ही रोजच्या रोज स्टेटमेंट द्या. पण शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या एका पक्षाकडनं ज्यांनी रक्तपेढ्या, रक्तदान शिबिरं घेतली, रुग्णवाहिकांच्या मागणं अनेकांना सेवा पुरवली, तो पक्षही आज ढेपाळलेला आहे. त्यामुळे केवळ देवेंद्र फडणवीसांना नावं ठेवून चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावलेली आहे. पण ते म्हणतात, ते काय म्हणाले की अगोदर
अशा प्रकारचं महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यामुळे आम्हाला हे करावं लागलं. आणि राजकारणामध्ये कधी कधी तुम्हाला व्यवहाराने वागायला लागतं असं ते म्हणाले. पुन्हा मागे गेलं तर मग त्यांना सांगावं लागेल की तुम्ही 2014 ते 2019च्या काळात शिवसेनेची फसवणूक कशी केली, प्रतारणा कशी केली, म्हणून शिवसेना चिडली. शिवसेनेला काय गरज होती की भाजपसारखा एका मोठ्या पक्षाला बाजूला करायचं आणि स्वतःची अशी वाळवंटातली वाट, काट्याची वाट स्वीकारायची. सहज कोणाला मनात येईल चला आपण जाऊया तर काटे तुडवत असं कोणी म्हणेल का? पण उद्धव ठाकरे यांनी ते ढाळच दाखवले, जो खंबीरपणा दाखवलेला आहे. आता दोन महत्त्वाचे मुद्दे सांगतो शेवटचे, की हे कुठे येऊन सगळं ठेपतं ते बघा. की आज विरोधी पक्ष एक तर नेतृत्वहीन आहे, पोकळी आहे, आणि मुख्य नेते फक्त म्हणत नाहीत की आज शरद पवारमधले सुद्धा अनेक जण म्हणतात की आम्हाला तिकडे जायचं आहे, कारण साखर कारखान्यांची कामं अडलेली आहेत, दूध संघाची कामं अडलेली आहेत. आणि ज्यावेळी त्या कामं घेऊन अजितदादांकडे गेलं तर ते ताबडतोब म्हणतात की तुम्ही आमच्या पक्षात येताय का, अशा प्रकारची लोक सांगतात. आंदोलनं करण्यासाठी काय, प्रचार करण्यासाठी सुद्धा प्रत्येक सर्व्हिसेस आउटसोर्स कराव्या लागतात. समर्पित कार्यकर्ते नावाची गोष्ट जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. जी आहे ती भाजपकडे पैसा आहे. पण एक लक्षात घ्या, महाराष्ट्राची लोकसंख्या 12-13 कोटी आहे. भारतीय जनता पक्षाला जी मतं आत्ता मिळाली या निवडणुकीमध्ये, ती सगळ्यात जास्त भाजपला मतं मिळाली. आणि ती मतं आपण लक्षात घेतली. भाजपने आत्ता 1.5 कोटी सदस्य केलेले आहेत, 1.5 कोटी 13 कोटीपैकी. म्हणजे बघा, त्यांना 2 कोटी काहीतरी मतं पडले भाजपला. बाकीची जी मतं आहेत ती मित्रपक्षांची आहेत. जर मित्रपक्षांसाठी जागा सोडल्याने तर कदाचित 2 कोटी त्यांची मतं आपण म्हणू. त्या 2 कोटीमधले 1.5 कोटी लोकांपर्यंत ते पोचलेले आहेत. 1.25 लाख बूथ प्रमुख ते नेमण्याच्या प्रक्रियेत आहेत. 1 लाख एवढी इन्व्हेस्टमेंट ते करतायत आणि एवढी योजना ते आखतायत. पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्लॅनिंग संपूर्ण त्यांचं केव्हाच तयार आहे. या महाशक्तीशी तोंड देण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांकडे किंवा अन्य विरोधी पक्षांकडे समर्पित कार्यकर्ते असण्याची गरज आहे. म्हणून नवीन लोक आपल्याकडे कसे येतील यासाठी तुमचं नेतृत्व अत्यंत प्रेरणादायी असलं पाहिजे. केवळ प्रसिद्धी सन्मुख असता कामा नये. प्रसिद्धिविनायक मुंबईत काय महाराष्ट्रात अनेक आहेत. सिद्धिविनायक आहे आणि प्रसिद्धिविनायक सुद्धा आहे. पण प्रत्यक्ष रस्त्यावरती काम करणं आणि असे महाराष्ट्रात शेकडो हजारो भापकर आणि कांबळे असतील तर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला काहीतरी स्थान मिळू शकेल. केवळ सत्ताधाऱ्यांना नावं ठेवून चालणार नाही. दुसरी गोष्ट, आज गेल्या 5 वर्षात असं झालंय की फंड जो असतो विकास निधी तो अजिबातच दिला जात नाही. आणि म्हणून तो विकास निधी पूर्वी कसा असायचं की सगळ्यांमध्ये विधानसभा क्षेत्रातल्या म्हणजे सगळ्या आमदारांना दिला जायचं जिल्ह्यातल्या. आता तो फक्त युतीतल्या लोकांना दिला जातो, पक्षांना किंवा त्यांच्या माणसांना दिला जातो. आणि त्यामध्येही आता अशी भांडणं लागली की ते फक्त आम्हालाच मिळाले पाहिजेत. आणि हाच अजितदादांवरती आरोप आहे. त्यामुळे विकास निधीचा हा जो प्रश्न आहे की हा विकास निधी हा लोकांच्या पैशातनं आलेला आहे. तो तुमच्या बापाचा पैसा नाही आहे, सत्ताधाऱ्यांचा. आणि यासाठी न्यायालयात गेलं पाहिजे आणि हा प्रश्न धसाला लावला पाहिजे. जर स्वच्छ समर्पित कार्यकर्ते असले तर त्यांचं ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स वाकडं होऊ शकत नाही. आणि जर हा निधींचा प्रश्न आपण ढसाच लावला विकास निधीचा, तर मग विरोधी पक्षांना सुद्धा निधी मिळू शकेल. गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या पालिकांमधल्या नगरसेवकच नसल्यामुळे, प्रशासक असल्यामुळे कुठली कामच करता आली नाहीत. ही कसली लोकशाही आहे?
विरोधी पक्षांना कुठली पॉवरच ठेवायची नाही आणि पुन्हा आम्ही संविधान मानतो आणि मग बाबासाहेब 14 एप्रिलला 6 डिसेंबरला भाषणं ठोकायची. हे बाबासाहेब असं करून जे बोलायचं हे सगळं नाटकबाजी आहे. याला अजिबात बोलून जाता कामा नये. महाराष्ट्र जर पुन्हा 1960च्या काळात नेऊन तसा उभा करायचा असेल, सभ्य सुसंस्कृत लोकशाहीवादी उदारमतवादी सेक्युलर, तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नाहीत तर यशवंतराव चव्हाण यांची गरज आहे असं मला वाटतं. इथेच सांगतो.